उत्तराखंड दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 19 जण अडकले आहेत. त्यात जळगाव शहरातील 3, पाळधी गावातील 13, धरणगाव येथील 2 तर पाचोरा येथील एका जवानाचा समावेश आहे. 19 जणांपैकी जळगाव शहरातील अयोध्यानगर येथील मेहरा कुटुंबातील 3 जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. उर्वरित 16 जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. उत्तर काशी येथे अडकलेल्या 19 जणांपैकी पाचोरा येथील सोपान अहिरे या जवानाचा देखील समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडून जळगाव जिल्ह्यातील उत्तर काशी येथे अडकलेल्या भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. उत्तर काशी येथे अडकलेल्या 19 जणांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातील 13 जणांचा समावेश आहे. उत्तराखंडची उत्तर काशी जिल्ह्यामध्ये जळगावचे 19 लोकांची अडकण्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. त्याच्यामध्ये पाळधी गाव धरणगाव तालुक्याचे 13 लोक आहेत. 2 जण धरणगाव शहराचे आहे, 1 जण पाचोराचे आहे जो म्हणजे आय थिंक ते म्हणजे डिफेन्स फोर्सेसमध्ये आहे, आणि 3 जण अयोध्यानगर जळगाव शहराचे आहे. याच्यापैकी 3 जण जो अयोध्यानगर जळगाव शहराचे आहेत त्यांनी ज्या गेस्ट हाऊसमध्ये बुकिंग केली होती त्याची फोन नंबर आपल्याकडे प्राप्त म्हणजे त्या ठिकाणची जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलणं झालं आणि ते म्हणजे सेफ आहे, सुरक्षित आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली. उर्वरित सर्वांच्या संदर्भात आपण त्या ठिकाणचे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन जो प्राधिकरण आहे त्या उत्तर काशी जिल्ह्याचे त्यांचे जिल्हाधिकारी आणि त्यांची टीमशी बोलणं झालेलं आहे. त्यासोबत आदरणीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदय गिरीश महाजन सर आणि राज्याचे जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्यांनी उत्तराखंडचे जो इमर्जन्सी कोऑर्डिनेशन कक्ष जो आहे त्यांच्याशी पण संपर्क करून या सर्व लोकांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणचे स्थानिक प्रशासनशी संपर्कात जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारची पण पूर्ण टीम आहे. आपण सर्वांचे जनसोबत पण आपण संपर्कात आहे आणि कुठलेही ज्या माहिती आपल्याला मिळत आहे आपण इमिडिएटली सर्व परिवार लोकांना आपण रिले करत आहोत.